रामकृष्ण हरी भाविक जन हो. आपल्या जीवनात अनेक प्रश्न, चिंता आणि दुःख येत असतात, पण सगळ्यांवर एकच उपाय आहे, संतांची वाणी. आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराज यांचे अत्यंत अमूल्य असे अभंग. अभंग क्रमांक 91 ते 100. हे अभंग फक्त शब्द नाहीत, तर ते आहेत आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ. प्रत्येक अभंगामध्ये दडले आहे भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि जीवन जगण्याचा खरा मार्ग. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित एकच ओळ तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. चला तर हा दिव्य अमृत अनुभव घेऊ. देखोनी पुराणिकाची धाडी, रडे फंदे ना कोडी. प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना. आवरिता नावरे, खूर आठवीने बरे. बोलो नये मुखावाटा, म्हणे होता ब्यांचा तोटा. दोन्ही सिंगे चारी पाय, खुणा दावी म्हणे होय. मना आणिता बोकड, मेला त्याची चरफड. होता भाव पोटी मुखा, आलासे सेवटी. तुका म्हणे कुडे, कळो येते ते रोकडे. म्हणजे काय की एका मंदिरात पुराणिकाचे पुराण ऐकताना एक धनगर स्पुंदून रडत असे. लोकांना वाटे तो पुराणिकावरील श्रद्धेमुळे रडतो आहे, पण त्याला पुराणिकाची दाढी पाहून आपल्या बोकडाची आठवण येत असे. त्याला बोकडाचे खूर, पाय आठवत असत. इतर सर्व शेळ्यांमध्ये हा एकच बोकड होता. पुराणिक बुवांनी माया आणि ब्रह्म अशी 2 बोटे केली की त्याला वाटे बोकडाची 2 शिंगे. 4 वेदांसाठी त्यांनी 4 बोटे वर केली, त्याला वाटे बोकडाचे 4 पाय. यासाठी या खुणा आहेत. धनगराला मेलेल्या बोकडाची आठवण येत असे. पुराणिक बुवांना पाहून धनगराला मेलेला बोकड आठवला. हा त्याच्या मनातील भाव शेवटी बाहेर पडला. तुकोबाराय म्हणतात, प्रापंचिक मनुष्याच्या अंतःकरणात काहीच लपून राहत नाही. सत्य कधी ना कधी बाहेर पडतेच. दुर्जनाशी गंधी, विष्टीची या परी. देखोनी या दुरी, व्हावे तया. ऐका हो तुम्ही मात हे सज्जन, करू संगष्टन नये बोलो. दुर्जनाचे अंगी अखंड बिटाळ, वाने रजस्वला स्रवे तैशी. दुर्जनाचे भय धरावे त्यापरी, पिसाळले वरी धावे श्वान. दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग, बोलिलासे त्याग देशाचा त्या. तुका म्हणे किती सांगावे पृथक, अंग कुंभ पाक दुर्जनाची. अर्थात दुर्जनांचा सहवास हा विष्ठेप्रमाणे दुर्गंधीयुक्त असतो, तेव्हा सज्जनांनी त्यापासून दूर राहावे. हे सज्जन हो, तुम्ही माझे एवढे ऐका. अशा दुर्जनांची संगत तुम्ही करू नका, त्यांच्याशी भाषणही करू नका. अशी दुर्जनांची वाणी ही विटाळशी स्त्रीप्रमाणे आहे. जे दुर्जन लोक एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे असतात. दुर्जनांची संगती करू नका, त्यांचा त्याग करा. एवढेच नव्हे तर त्यांच्या देशाचाही त्याग करावा, असं शास्त्र सांगतं. तुकोबा म्हणतात, हे दुर्जन लोक म्हणजे साक्षात कुंभिपाक नरकाचे उदाहरण आहेत. पुढील अभंग. अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, ओळखा जातीचा अंतजतो. वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण, श्रेष्ठांचे वचन न मानितो. तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न, तैसा तो दुर्जन शिवू नये. अर्थात प्रपंचामध्ये कारणाशिवाय वादविवाद करणारा हा शुद्ध बीजाचा नाही असे समजावे.
तो विद्वान ब्राह्मण असला तरी त्याला अंतज पुराण समजावे. वेद श्रुतीच यांना जो प्रमाण मानित नाही, श्रेष्ठांचे वचन जो मानित नाही, अशा मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या घरी मिष्टान्न सेवन करू नये, त्याला स्पर्शही करू नये. शब्द नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, ह्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. संतास जो निंदी, अधम लोभासाठी वंदी, तो का म्हणे पोटी, भाव आणिक जया होती. ज्याच्या शब्दाला स्थैर्य नाही, ज्याची बुद्धी अस्थिर आहे, अशा पापी व्यक्तीचे चुकूनही दर्शन घेऊ नये. त्याच्या पंक्तीला भोजनाचा लाभ घेऊ नये. तो दुर्जन संतांची निंदा करतो व द्रव्य लाभासाठी अधम श्रीमंताच्या पाया पडतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा व्यक्तीच्या पोटातील व ओठातील भाव हा वेगवेगळा असतो. चोरे चोरा ते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो. शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले, होईल आपुले तिच्या ऐसा. तुका म्हणे भीतो पुढलिया दत्ता, म्हणून चिंता उपजली. एक चोर दुसऱ्या चोराला चोरीच्या घरफोडीच्या युक्त्या शिकवतो. जसा ज्याचा अभ्यास असेल तसाच तो उपदेश करतो. एखाद्या वेश्येच्या सहवासात एखादी घरंदाज स्त्री आली तर तीही कालांतराने वाममार्गी बनते. वाईट व्यक्तीच्या संगतीत राहिल्याने वाईटच होते. तुकाराम महाराज म्हणतात, दुर्जनांची संगत मला नको, कारण मला पुढील भविष्यकाळात त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे भय वाटते. मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा, म्हणे नवरी आना रांड, जाळा नवऱ्याचे तोंड. समय न कळे काय उपयोगी ए वेळे, तुका म्हणे खरा येथून या दूर करा. एका विवाहप्रसंगी नवरा नवरी वेळेवर आली नाहीत म्हणून एक म्हातारा मध्ये बोलू लागला. नवरी वेळेवर येत नाहीसे पाहून तो म्हातारा त्या नवरीला त्या रांडेला आणा आणि त्या नवऱ्याचे तोंड पेटवून द्या अशी अशुभ वार्ता करू लागला. कोणत्या वेळी काय बोलावे हे त्या म्हाताऱ्याला समजले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मूर्ख म्हाताऱ्याला मांडवातून प्रथम दूर करा. काही नित्य नेमाविन अन्न खाय तोची श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो ऋषभ. त्याचा होय भूमिभार नेने यातीचा आचार, झाला दावेदार भोगवी अघोर. पितरांसी अखंड अशुभ वाणी, खरे न बोलेची स्वप्नी, पापी तयाहुनी आनिक नाही दुसरा. पोटपोसी एकला भूती दया नाही ज्याला, पाठी लागे आल्या अतिथांचे दाराशी. नाही संतांचे पूजन, न घडे तीर्थांचे भ्रमण, यमाचा आंदन तीन थोर पावेल. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरूनी गेली म्हणता मी माझे. दररोज काही पारमार्थिक नित्यनेम केल्या वाचून जो अन्न खातो तो कुत्र्या समान असतो. मनुष्य देहाचा भार वाहणारा तो निव्वळ बैल आहे. त्याचा भूमीला भार होतो. त्याचे आचरण शुद्ध नसते, त्यामुळे त्याचे पितर नरकवासात यातना भोगत असतात. त्याची वाणी
अमंगळ असते. तो स्वप्नात सुद्धा खरे बोलत नाही. त्याच्यासारखा पापी शोधून सापडणार नाही. तो फक्त आपल्या कुटुंबाचे पोट भरतो. त्याच्याजवळ भूतदया नाही. दाराशी आलेल्या अतिथीला हाकलून देतो. त्याच्या हातून संतसेवा, तीर्थयात्रा घडत नाही. तो म्हणजे यमाला दिलेली एक ठेव आहे. यम त्याला भरपूर दुःख देईल. तुकोबाराय म्हणतात, अशा व्यक्ती जन्माला येऊन स्वतःचेच नुकसान करून घेतात. कारण प्रपंचात त्या रमून जातात. त्यांना परमेश्वराची आठवणही येत नाही. कन्या गौ करी कथेचा विकरा, चांडाळ तो खरा तया नावे. गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण, यातिशी कारण नाही देवा. आशाबद्ध करू नये ते करती, तुका म्हणे जाती नरकामधी. जी व्यक्ती आपली कन्या, गाय आणि हरिकथा यांची विक्री करून द्रव्य मिळविते, ती जातीने ब्राह्मण असली तरी तिच्या वृत्तीने ती चांडाळ समजावी. मनुष्याच्या वृत्तीमधील गुण अवगुण परमेश्वर पाहतो, जात पाहत नाही. ज्या व्यक्तींच्या अंगी परमार्थाचा गुण आहे, ती व्यक्ती देवाला अतिशय प्रिय आहे. आणि ज्या व्यक्तींच्या अंगी परमार्थाचा गुण नाही, ती व्यक्ती देवाला अप्रिय आहे. मग ती व्यक्ती कोणत्याही जातीची असली तरी देव त्यांच्याकडे पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे आशावादी जीव लालसेने नको ती गोष्ट करतात आणि नरकात जातात. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भेदकासी नाड एका वेलांटीच आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. हरी आणि हर यांच्यामध्ये फरक करून अकारण वाद निर्मिती करू नये. कारण ते दोन्ही एकच आहेत, जसे साखर आणि तिची गोडी आहे. फरक करणाऱ्यांच्या डोळ्यांना एका वेलांटीचाच फरक दिसतो. तुकोबाराय म्हणतात, उजवे व डावे दोन भाग एकत्र येऊन देह बनत असतो. वक्त्या आधी मान गंध अक्षता पूजन, श्रोता यती झाला जान तरी त्या नादी उचित. शीर सर्वांगा प्रमाण यथाविधी कर चरण, धर्माचे पाळन सकळी सत्य करावे. पट्टपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी, प्रमाण सकळी ते मर्यादा करावी. वरासनी पाशान तो न मानावा सामान्य, एर उपकरणे सोनियाची परी नीच. सोनियाचा पैंजन मुकुटमणी केला हीन, जयाचे कारण तया ठाई अलंकार. सेवका स्वामीसाठी मान, त्याचे नाम त्याचे धन. तुका म्हणे जान तुम्ही संत यदर्थी. अर्थात परमार्थाविषयी बोलणाऱ्यास गंध, फूल, अक्षतादी पूजेचा मान दिला पाहिजे. श्रोता जरी यती संन्यासी असेल तरी वक्त्याच्या आधी त्याचा मान सन्मान करू नये. ज्याप्रमाणे देहामध्ये मस्तक श्रेष्ठ आहे म्हणून त्याचे पूजन प्रथम करावे, नंतर क्रमशः हात पाय यांचे पूजन करावे, असा धर्मादेश आहे आणि तोच सर्वांनी पाळावा. ज्याप्रमाणे पुत्र बापापेक्षा वयाने जरी लहान असला तरी श्रेष्ठ स्थानावर असेल तर बाप त्याची आज्ञा पाळतो, त्याचप्रमाणे संतांचे वय न पाहता श्रेष्ठता पाहावी.
देवाची मूर्ती जरी पाषाणाची असेल तरी ती देव्हाऱ्यात ठेवावी. देवाची उपकरणे चांदी सोन्याची असली तरी ती खाली ठेवावीत. देव्हाऱ्यात देव ठेवतात, मौल्यवान भांडी नव्हे. एकाने सोन्याची. श्रोतेहो, जर या अभंगांनी तुमच्या मनाला थोडीशीही शांतता दिली असेल तर हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या परिवाराचा भाग व्हायला सबस्क्राईब करा आणि ही अमृतवाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या सर्वांवर विठ्ठलाची कृपा राहो. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अभंगासोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.